उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवतोय। प्रचंड उत्साह, प्रचंड लोकांमध्ये, एवढ्या मोठ्या जल्लोषामध्ये लोक त्या ठिकाणी माझं स्वागत करतायत। प्रत्येक समाजातले लोक समोर येऊन म्हणतात की तुम्ही प्रचंड मोठा विकास केलाय आणि आम्ही तुम्हाला मतदान त्या ठिकाणी करणार आहोत। आणि म्हणून प्रत्येक गावात गेल्यानंतर जल्लोषामध्ये स्वागत करून माझ्या लाडक्या बहिणीसुद्धा ऑक्शन करून आम्हाला त्या ठिकाणी मदत करण्याचं आश्वासन त्या ठिकाणी देतात। मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की या उदगीर आणि जळकोट मतदारसंघातून कमीत कमी 50,000च्या पुढील लीडनं जर इथं मला इथली जनता त्या ठिकाणी निवडून देईल असा विश्वास मला या जनतेच्या वतीनं मला या ठिकाणी वाटतो। मी बघत होतो, मी याची तिसरी निवडणूक आहे, त्या दोन निवडणुकीचा अनुभव आणि ह्या निवडणुकीचा अनुभव फार वेगळा आहे। ह्या निवडणूक अक्षरशः जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे। जनतेच सांगतात की आम्हाला तुम्हाला मतदान करायचं आहे। त्याच्यामुळे सर्व जाती धर्मातले लोक मला त्या ठिकाणी मतदान करून प्रचंड मताने त्या ठिकाणी विजय करतील असा विश्वास, आत्मविश्वास या ठिकाणी मला आहे। आणि खरंच मी मनापासून जनतेचे आभार व्यक्त करतो। गेली 5 वर्ष ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये विकास करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं, 6-6.5 हजार कोटी रुपये माझ्या मतदारसंघामध्ये आणून मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं, त्याचाच आशीर्वाद म्हणून मला जनता मतदान करेल असा विश्वास मला त्या ठिकाणी आहे। पुढचे 3 कामं काय राहिलेत वाटतं सर? मला जा संकल्प आहे ते, मला मेडिकल कॉलेज उभा करायचं, एअरपोर्टची निर्मिती करायची, मी MIDC मंजूर केली आहे, तिथे एखादा मोठा प्रोजेक्ट आणून इथल्या तरुणीला रोजगार उपलब्ध करून द्यायचं आणि वंदे भारत ट्रेन सुद्धा चालू करण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणचा असणार आहे। जे नवं ते उदगीरला हवं या ब्रीदवाक्यातून या मला उदगीरचा विकास करण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे।